हे वैकुंठात बी नाही असं तठी तुझी माई आहे. गोपिकांनी सांगलं की नको वैकुंठीचा वास असे तया सुखा नास अद्भुत हा रस कथा काळी नामाचा गोपाल. आता नरहरी माऊलीच्या दरबारात काय बोलावं. अगदी जेवढे भक्त बसेला आहेत ललताबाई काळे बाबा आदी करून या सगळ्यांची तुमची किती अर्धारा झाल्या बाबाचे कीर्तन ऐक्या बाबाचे रूप पाहण्यामध्ये त्यांची सेवा करा हे मला सांगायचं काही कामच नाही. तर आता विषयाला सुरुवात अठून पासून करायची आहे की सगळ्यात प्रथम माझ्यावर एका व्यक्तीचे एवढे उपकार आहे की त्या व्यक्तीचं स्मरण केल्याशिवाय माझ्या पुढेच जावल्या जात नाही. तुम्ही म्हणता ती व्यक्ती कोण आहे अशी तर ते नामदेव चिमकर पिंपळ फुटायचं. मी अलग तोऱ्यामध्ये होतो, कीर्तनकार होतो, भागवतकार होतो, वैराग्य होतं, अंगात बनीन पैजाम घालून खूप हिंडत जा हे इकडे तिकडे. पण त्या समयामध्ये ते नामदेव चिमकर बाजारात कुठे माझी भेट झाली तर ते मला काय म्हणायचे, महाराज तुम्ही भक्ती खूप करता, कीर्तन करता, भागवत करता, पण माई तुम्हाला हात जोडून विनंती आहे एकदा आमच्या नरहरी बाबाचं कीर्तन ऐका. बस एवढंच. कुठेही भेट हो, पहिला सवाल तो. मग असे काही महिने गेले, काही वर्ष झाले, त्या व्यक्तीचं तेच. अरे बापरे. मग मनात असं आलं की हा माणूस आपल्याला दुसरं काही मागत नाही, काही दुसरी गोट करत नाही, भेट होता बरोबर हेच हे का सांगते, काहीतरी यात असलं पाहिजे. बरं जाऊ बा, एक दिवस कीर्तन ऐकलं तर काय बिघडलं आपलं, आपण नाहीतरी कीर्तनाचे प्रेमी आहोत. पहा, म्हणून एक दिवस श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या कीर्तनाने या दासाचं पाऊल पडलं आणि त्याच दिवशी या दासाचा नवा जन्म झाला. गोपाल. आणि त्यावेळी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा एकच गजर करत होते, विठ्ठल विठ्ठल. डोक्याला फेटा नव्हता. कीर्तनाच्या वेळेवरच बाबा याचे इन टाइम 8:30 आणि कीर्तन होता बरोबर आतमध्ये जायचं. नरहरी बाबा की जय नाही, जय नरहरी मा गजर नाही. नानोबा तुकोबा एकनाथ महाराजांचे अभंग सांगून बाबा त्याच्यावर सुंदर कीर्तन करत होते. आणि असं चाललं काही दिवस. आणि त्यानंतर श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या मनात आलं, भाऊ की 15 दिवसाचं भागवत राधा कृष्ण आश्रमात लायाचं. आणि बाबांनी आपला मनोदय त्यांच्या सेवेत त्या काळामध्ये हरिभक्त पराय नारायण भाऊ काळे होते त्यांना सांगितलं. काळे बाबांनी सांगितलं, हो बाबा काही हरकत नाही, 15 दिवसाचं भागवत पुरा. बाबांनी सांगितलं, नाही बापा, आपल्या भागातले कीर्तनकार बोलायचे सगळे, एक एक रोजचा बा, आणि त्या बाले भाड्या तोड्याचे पैसे द्यायचे, नारशाला टोपी द्यायची, आणि असे 15 कीर्तन करायचे. कोणाच्या मनात आलं? श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या मनात आलं. आणि आले देवाजीच्या मना, आणि तेथे कोणाचे झाले ना. लगेच तयारी झाली आणि कीर्तनकाराची यादी काळे बाबा सांगत होते, बाबा ऐकत होते. आणि तेवढ्यात काळे बाबांनी काय सांगितलं, बाबा आपल्या कीर्तनाले एक बा येत असते दर गुरुवारी, तो बा बी कीर्तन करते, त्या बाचं ठोयाचं काय कीर्तन. बाबा क्षणभर थांबले. बाबाजवळ गडबड नव्हती, गडबड आपल्याजवळ आहे. काळे बाबांनी सांगितलं, दादगाव साहेब तो बा कीर्तन करत असत. बाबांनी होकार त्याला, बाबांनी बोलायचं बा त्या बा. झालं, लागली तयारी सुरुवात. सोमवारचा दिवस होता, घरीच होतो मी. पण आमच्या गावातला काशीराम पाटील दगडू पाटलाचा हो, त्याच्याजवळ निरोप दिला काळे बाबा. निरोप आला 6 वाजता, तुमचं आज कीर्तन आहे नांदऱ्याच्या. पायदल यावं लागेल. निघालो पायदल. मस्त. हे कथा माही नाही, हे कथा अनंत कोटी ब्रह्मांड नाही, श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाची कथा. एवढा हर्ष होता त्या दिवशी. मनात तर फक्त एकच होतं की आपण मरायच्या आत बाबा एकदा आपल्याशी बोलले की झालं निन्यात व जन्माचं सार्थ. हा नवस होता. मग बाबा कोणाशी बोलत नव्हते. नाही 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 नाही, बाबा बाबाच्या दुनियेत त्याचे रातपंदी भाव विश्वात. म्हटलं आपली इच्छा होती आता बाबा बोलले पाहिजेत. आता कीर्तन मग घरून निघलो तर मनात मनोरथ होता की बाबा जर कीर्तनात बसेल असले ऐकलं तर मग मजा येईल गळ्या चांगली.
आपला अभ्यास बी समजते बाबाला किती आहे, खरं सांगतो बरं. मग मस्त ना, आपण मस्त कथा सांगत असतो, अशी कथा सांगू. पण आता बाबा बसतात की नाही कीर्तनात काय सांगू. झालं राधा कृष्ण आश्रमात कीर्तन ठरलं, देवळा चरणी वाजवितो या अभंगावर कीर्तन. पण मा लक्ष त्या कीर्तनात नव्हतं, टाळकऱ्याकडे नव्हतं, तुम्ही ऐकायला किती जणा तिकडे नव्हतं. मा लक्ष होतं की बाबा कुठे. आणि जाणे अंतरीची खून माझा नरहरी भगवान. बाबांनी माझा अर्ज त्या दिवशी स्वीकारला हो या दासाचा. आणि बाबा त्या जाईच्या बाहेर घोंगड्यावर बसले. म्हटलं जमलं काय, आता बाबा आपलं कीर्तन ऐकून राहिले. मग काय, मग कीर्तन तर झालं, दर गुरुवारी येणं सुरू झालं. पण पहा माणसाची तुमची कशी हवा आहे, 2 एकराचं 4 एकर, 4 एकराच्या चिड्या उडल्या पाहिजे. चिड्याचं ते ठिबक झालं पाहिजे, ठिबकचं ते आता नाही निघलं कोणतं ते झालं पाहिजे. मोठं फटफटी झाली की इवान, आणि इवान झालं की हेलिकॉप्टर. असं आहे की तुमचं. मग माझ्या मनात तसं आलं, म्हटलं बाबाने कीर्तन तर ऐकलं, पण आता बोलतीनच कधी आपल्याशी. बोलले तर बरी मजा होईल. बोलले बाबा एक दिवस जय नरहरी. कोण्या दिवशी बोलले सांगू तुम्हाला, वेळ आहे ना आपल्या, मर्दानी येतील सगळ्या पोलादी. एखादचा दिवस आहे, नाहीतरी तुम्हाला काय भाजी फोडण्यात येणार काय. चरित्र असं झालं भाऊ. फोटोचा धंदा होता, अकोल्याला चाललो होतो मी, पैसे होते थैली, आणि ते थैली ठेवली राधाकृष्णाच्या मागे मंदिराच्या आळे. बसलो, बाबाचं रूप आहे. सविताबाई आली, तुमची मुलगी, रांगोळी काढली, हिरवी होती मॅक्सिन पांढरा मणी लादाचं रूप माझ्या पुढे गेली. रांगोळी काढली, काळ्यात तल्लीन झाली. ते रांगोळी काढल्यात तल्लीन, बाबांनी आवाज दिला, काटे बा बस. त्या दिवशी असं झालं, लॉटरी खुलली. कसं होत असते, खुलेलं आहे का कोणाची, माझी मोठी लॉटरी खुलली त्या दिवशी. म्हटलं झालं मी नाही, आता मेलोय ते चालते. बाबानं आवाज दिला का, यातून काय भाग्य. अरे धरा तिच्या हाती संत कृपावंत, पाडी पंढरीनाथ लढा त्यांचा. बस माझे बाबा म्हणत बा हे सगळी रांगोळी काढून राहिली, माझ्यानं बोलणंही झालं. असं वाटतं खूप लढा बाबा समोर. बाबा कसं ओळखलं तुम्ही ना, इथल्या लवकर बोलले माशी. मला वाटते 10-12 वर्ष लागतील. त्या मर्यादेत होती की नाही आपली इच्छा पुरी. मान हलवली अशीच. बाबा आम्हाला असं वाटतं या पुरीला मास्तरीनच का, असं शिकवून पोराईले. बाबाची गावरान मराठी भाषा एकदम वराडी, संस्कृत नाही, परंतु नाही. बाणाचा न माहीतच नव्हता बाबाला, नळाचा न, नाहीतर अशा प्रकारे पण बाबानं शहरात भागवत फार कमी केले. सगळी खेड्यातल्या मंडळीवर प्रेम बाबाचा. कष्टाची कमाई करून पोट भरणारे लोक खेड्यातले, मस्त मर्दानी, शेल कपट माहीत नाही, काहीच नाही. दिवसाकरी काम धंदा घामून निघते रोज अंगातून. असे पोलादी माणसं जन्मभर खेड्यातले लोक, खूप प्रेम बाबाचं. आम्हाला असं वाटतं बाईले मस्त मास्तरीन करा, पोरायला शिकवत. आणि मी काय म्हणू, नाही म्हणू का बाबा. हो बाबा इतकंच निघलो तोंडात. बाबाचा शब्द तसाच झाला की मास्तरीन झाली. अजूनही मास्तरीन आहे, पती मिळाला, चरित्रात लिहिलेला. मग जमलं ना, आता बोलले ना बाबा आपल्याशी. मग दर गुरुवारी येणं सुरू झालं. चाललं दर गुरुवारी येणं सुरू. करता 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 मन मोठं हावर मनात असं आला, आपण भरून येतो बंदीतून पायी पायी. हिवाळेबाईच्या वट्यावर निसतो, गदे आणि कुत्रे सोबती असतात फक्त. ते बाई बी राहती, कीर्तनातले लोक गेले की लाईट बंद करून टाकत जाय. म्हटलं बाबाचा सर्वात दाट का न होईन आपल्याला. सर्वात जर जास्ती झाला तर लय मजा आहे. आता चित लागत नाही प्रपंचामध्ये. काय बाबाचं रूप, काय कीर्तन सांगतात बाबा, काय चालली. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग काय चालेल. तीन टाकली तर आवाज भाऊ. एकच माईक, एक माईक 80 वर्षापर्यंत बाबाचे आहे, आणि एकच एम्प्लिफायर 5000 लोकायला ऐकू जात जाय. विचारा भास्तांच्या लोकायला पूर्णात किती लोक असत. एकच माईक होता ना बंडू पाटील, संतू भाऊ. एकच भोंगा. इथल्या लोकांना पूर्णा मायच्या त्या याच्यातून कराळातून प्रतिध्वनी येत जाय लोकायला ऐक्यासाठी. एवढंच सायलेंट काम. मग असं वाटलं बाबाचा सहवास बरं नाही का. तुम्ही म्हणसाल हे याबोचीच पुंगी लावली, माई पुंगी नाही, हे मी कुठे काढलो. हे श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाची कथा आहे भाऊ. गीता जयंतीचा दिवस होता, गीता जयंती. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचं प्रवचन झालं नांदुऱ्याच्या आश्रम. प्रवचन ऐकलं, मन काही भरलं नाही. सोबती होते आमचे मला नामदेव राजा म्हणा काही, आज मन नाही. आपली लिंक लागली, प्रवचन झालं. किंवा म्हणे मग भालेगावले आता प्रवचन चालता का, म्हणलं चाल.
गेलो दोघे जण एसटीत बसलो. तिकडे गेलो, प्रवचन होऊन गेलं. आता एसटी लेट चाले आहे की नाही, लेट पण गेली थेट, पण प्रवचन होऊन गेलं. फराळाचं चालू होतं. आंबा असा होता बाबाच्या आश्रमात, 400-500 लोक त्याच्या सावलीत बसत. तटी होतं फराळाचं, मंडप द्यायचं काम. फराळाचं झालं, मग लोक घरी निघून गेले. आणि श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा बाजूने थोडसा आईची खोली, त्यांच्या धर्मपत्नीची, आणि बाबा खोलीतून येऊन मंचकावर बसले एकटेच. मग आम्ही दोघांनी ठरवलं आता काय बाबाशी बोलून चालले जाऊ घरी, प्रवचन तर हुकलं आपलं. म्हणून आम्ही दोघं जण गेलो आणि श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या समोर बसलो म्हणजे कसं मांडी मारून बसा लागत जा, हा म्हणजे कसं अंतर्ड बसा लागत जायचं, झामझाम नाही. म्हणजे हे अक्षर सगळे असे गेले पाहिजेत ना, बसले पाहिजेत ना, एक एक अक्षर. 7 दिवसात त्या परीक्षेतील देव भेटला. मग कसं सर्वांगाचे कान करून ऐकले त्या पठ्ठ्यानं देवच हाती. मांडी मारून बसून बाबाचं ते रूप पाहतो. बाबा लवकर बोलत ना कोणाची, त्याची परीक्षा घेत. टीव्हीतलं जसं बटन दाबदा बराबर ते चित्ररंग नाचतात, तसं बाबाच्या पुढे बसले. बाबाला समजे याच्या मनात काय आहे, याचं मन कुकडे जायला आहे सर समजे. पण ते माय जगाची ते काल बोलून दाखवती, ते तर उलट आपल्याला वर नाही. मस्त झालं बा याचं बाचं बा आधी का तट बस, मग कसं आहे तर बा. बाबानं पाहिलं आमच्या दोघांकडे. मग बाबा निस्ताईनं म्हणतात हळूच, नामदेवबाकडे पाहून बा. नामदेव बा, हो बा, या बाचं होईन का बा आमच्या आश्रमात राहायचं. ते ऐकलं पण माझी छाती धडधड करायला लागली. बाबाची योग्यता काय, बाबाचं भजन किती, बाबाचा वापर कसा आपण पडलो हे प्रापंचिक बाबाच्या आश्रमात राहायच्या योग्यतेच्या. असं केलं नाही की जसं मला काही ऐकूच नाही आलं, असं बसेर राहिलं. बाबा म्हणत बा आम्ही ना त्या बाले आश्रमात राहायचं म्हटलं, त्या बाले जसा धाक पडला तो बा बोलत बी ना आमच्याकडे पाहत नाही. नामदेव बांध्याला मला पोबा म्हणे अरे महाराज बाबा काय म्हणतात. बाबा म्हणत बा होईन का पेपर पुढेच्या आश्रमात राहायचं. आता देवाशी तर बोलाच लागेल आपल्याला, आहे की नाही. जीव मुठीत धरला, लळ आलता तो आवरला. बाबा मा लग्न व्हायला आणि मला पोरस गोपाल. काय चुकलं भाऊ याच्यात, काय चुकलं देवाला सांगलं तर काय चुकलं. मनाचे भाव देवाजवळ संताजवळ मोकळे बोलले पाहिजे रोज. असं म्हणता बरोबर श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा भाऊ एवढे दिलखुलास हसले. मागे जात पुढे जात हसत जात आणि आमच्याकडे पाहत अधिक हसू दबला की अधिक हस, रुपयावर रुपया. मला अधिकच विपरीत वाटलं. म्हटलं निन्या मुकला आपला, आता पुत्रीच आहे आपली काय. बाबा हस, पण ते हसणं कसं होतं, आपल्या हास्यामध्ये लढ दबेलच असते. बावर घेतला हसू आला, इकरी काढलं की आला लढ. पोरग झाला हसू, बिमार पडलं की दक्षता विभागात गेलं की त्याच्याहून असू, आणि अति दक्षता म्हटलं की मालवले दोघं बी. हर एक सुख संसारातलं असं आहे, आपल्या हास्यात लढणं हे मिश्रण जन्मापासूनच आहे. पण संतांचे हसणे ब्रह्मानंद. आणि जनाबाईने सांगलं साधूचं हसणं तुम्ही पायसान ना, तुम्हाला टायक्यात ब्रह्माला समाधी लावून ब्रह्मानंद पाहायचं काम नाही. संतांचं हसणं कसं असते ते एकदा डोळे भरून पहा. भजन मालिकेवर आपला फोटो आहे बाबाचा हसरा टाकेला, पहिली भजन मालिका गीतगंगा. बाबाचं हसणं ज्यानं पाहिलं त्याचं रडणं बंद झालं, कधीच रडणार नाही, बिलकुल नाही. माय मरो बाप मरो की त्याच्यावर काळ येऊ आता, तो जय नरहरिमा म्हणून प्राण सोडून दे हसत. ही शक्ती त्या नरहरिमाच्या हास्यात होती. बाबा वाटेल तोपर्यंत त्याच्या दुनियेत हसले. मी म्हणलं बाबा मा लग्न व्हायला मला पोरं सोडा. बाबा म्हणत बाय किती चांगली गोठ आहे, हीच तर चांगली गोठ आहे सगळ्यात बरेच. तुम्ही तुमच्या विवाहित पत्नीला या ना, आश्रमावर मुला लेकरायला या ना, नामदेवाचा गाळ्याने राहायचं करा. आता मनात आलं तिथे राहा तर खाव काय. बाबाच्या आश्रमावर काय आहे तरी काही नाही. बाबालाच तर एसटीनं पैसे उसने करून द्यावं लागतं. असं नुसतं मनात आलं. त्या दिवसचा शब्द आहे नरहरी बाबाच्या मुखातला, या दासासाठी हेच भागवत आहे, हेच रामायण आहे, हेच चारिधाम आहे. बाबाच्या मुखातला शब्द आहे व्हेरी आय एम. तो हृदयावर कोरेला आहे ना. बाबा म्हणून बा
तसं नाही, जो देवाचं अंगण झाडते देव त्याला कधीच उपाशी ठेवत नाही. एवढं ऐकल्यावर होकार द्या म्हणलं, हो बाबा येतो आश्रमात. मग मनावर दडपण निघून गेल. पत्नीला या ना आणि पोराईला या ना, तुम्ही या आणि अंगण तू झाडीन तू उपाशी राहते. मग काय पाहिजे आपल्याला. दुसऱ्याच दिवशी नामदेव भाऊचं गाळं नेलं, आणलं, राहिलो आश्रमात. पुढचं चरित्र काय मी सांगत नाही. तूर्त एवढंच की काळे बाबाच्यामुळे माऊलीच्या दरबारात कीर्तन ऐकलं बाबांनी, मासत तो योग आला आणि नामदेव बाबाच्या सदै नांदा लावल्यामुळे माझी इच्छा झाली आणि श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांची माझी भेट झाली. आता आपल्या प्रवचनाला सुरू. ज्ञानेश्वरी पारायण आहे आपल्या या भूमीमध्ये. नरसिंह महाराजाची जन्मभूमी आहे गाव आणि ज्ञानेश्वरीतली ही ओवी आहे. ज्ञानोबा माऊलीने सांगलं की बा झाड ओळखीचे फुले, तिने पांढरे फुलं आणले की समजते की भाऊच्या वावरामध्ये मोगरा आहे. गुलाबी आणले की समजते याच्या वावरात गुलाबाचं झाड आहे. तसं माणूस हा कोणता साधू, माणसाचं जाऊ द्या, डॉक्टरच्या विषयातली माहिती डॉक्टरच सांगू शकते ना भाऊ. गाडी चालवायची माहिती जो ड्रायव्हर आहे तोच सांगते. ज्यानं कधीच गाडी चालवली नाही त्याला विचारा, म्हणत ब्रेक दाब रे, क्लच दाब रे, तो गाडीला दाबी नसं पायानं मागू, ते माहिती त्याला असतं. तसं परमात्मा, आत्मा, चैतन्य, भगवंत, देवाचे अवतार याबद्दल कोण बोली? ज्यानं देव पाहिला. सोप्या भाषेत जर सांगलं तर ज्यानं देव पाहिला, ज्याला देवाचे अनुभव आले, जो स्वतः देव झाला तोच देवाबद्दल बोलू शकते, बाकीचा बोलू शकत नाही. तर ज्ञानेश्वर माऊलीने या ओवीत हे सांगलं की झाड ओळखीचे फुले, माणस ओळखीचे बोले. माणूस हा समोरचा कोटपर्यंत पोहोचलेला आहे. एका 4-2 मिनिटात त्याची पारख होती त्याच्या बोल्यावर. देवाबद्दल बोलणारे संत, भागवतकार, कीर्तनकार केवढे बी असो, त्याची पारख फक्त 5 मिनिटात होते की हा कुठलो पोहोचेला आणि ह्याचा गुरु कसा असेल. देवाबद्दल बोलणं सोपी नाही, काही परमात्म्याबद्दल बोलणं हे बाकीच्या विषयात काय 2 महिने ट्रेनिंग घेतलं की झाले. नाही 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 नाही. तर श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचे कीर्तन ऐकता ऐकता, त्यांची जवळीक साधता साधता, आश्रमावर जाता जाता मग चमत्कार खूप डोळ्यानं पाहिले. काही मला अनुभवाला आले, काही पत्नीले आले, काही गावातल्या लोक आले, ते मला सांगायचे. करता करता खूप खूप चमत्कार ऐकले. ठीक आहे, हर एक संताच्या बाऱ्यात चमत्कार होतात, झाले. संत चमत्कार करत नाही. चमत्काराच्या जो नांदी लागते तो साधू नसते, तो ढोंगी असते, समाजाला फसवणारा असते. खरा संत चमत्कार करत नाही, तो लोकायले नीती, धर्म, न्याय, माणूस बनवते, भजन शिकवते, पण त्याच्या जीवनात चमत्कार हे आपोआप घडत असतात. हा दास नरहरी बाबांचे एवढे चमत्कार ऐकले, आज बी आहेत. ते अध्यायात लिहिले चरित्रात. अजूनही 18 अध्याय तयार झाले चमत्काराचे. ते बाबाच्या कृपेने छापल्या जाते किंवा न छापल्या, तो भाग वेगळा. तर सांगायचं काय की एवढे मोठमोठे चमत्कार पाहून बी मी भुललो नाही, माया मनावर त्याचा तीव्र असर झाला नाही. पण ज्या दिवशी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी गोपाळ कृष्ण परमात्म्याबद्दल एक अभंग घेतला कीर्तनाले, माय बाप हो, तो अभंग या दासानं ज्या दिवशी ऐकला, त्या अभंगात होती फिलॉसॉफी, त्यात होतं तत्वज्ञान. आणि या जगाच्या पाठीवर गोपाळ कृष्णाबद्दल हलका फलका बोलू शकत नाही, गोपीबद्दल तर बोलू शकत नाही. आणि तो अभंग या दासानं ज्या दिवशी ऐकला, त्याला रात्रभर झोप आली. अंतरात्मा दणकी देत होता की ज्या माधांच्या गुलाबराव माऊलीने 134 ग्रंथ लिहिले, कासाठी लिहिले? त्याच्या ग्रंथाचं एक प्रयोजन आहे, त्याचं मेन प्रयोजन आहे की भगवान गोपाळ कृष्णाचा देह कसा आहे याच्यावर लिखाण व्हायला त्याचं. त्याने लिहिलं सगळ्या विषयात.
पण येऊन जाऊन त्याचा विषय हा आहे की भगवान गोपाळ कृष्णाचा देह कसा आहे, तुमचा आपला देह कसा आहे, पंचमहाभूताचा बनेला आहे, आई बापाच्या या संबंधापासून बनेला आहे. हा सडणार आहे, नाचणार आहे, फुकलं तर याची टोपलं भर राख होईल, जायला तर आपलं रोयलं तर किडे पडतील टोपलं भर. याच्या पलीकडे आपल्या देहाची व्याख्या नाही, संपला, एंड विषय आहे. काय देवता लोकांचे शरीर वेगळे आहे, अप्सराचे वेगळे आहे. शुकाचार्याला भुलवायली आली अप्सरा, शुकाचार्य भुलले नाही, तिनं पोट फाडून दाखव. ऐ तपस्व्या, पोटावरले दुधाचे होट व्हायले नाही, मला हळा मासाची म्हणते, बघ इकडे उघड डोळे. तिनं पोट फाडलं तर कापरासारखा सुगंध, पिंजलेल्या कापसासारखं तिचं पोट. शुकाचार्य भगवंत देवलोकाचे शरीर वेगळे. पण आता माझ्या गोपाळ कृष्णाचं शरीर कसं आहे, जो तुमच्या देवरावर आहे ठे, ज्याच्याकरता तुम्ही वेळेपिशे व्हायला त्या कृष्णासाठी, तुम्ही नाही बंद ब्रह्मांड वेळ व्हायला, बंद जग पिसं व्हायलाय. त्या कृष्ण परमात्म्याच्या देहाबद्दल मादांच्या माऊलीनं 134 ग्रंथ लिहिले. कारण ती गोपाळ कृष्णाची पत्नी पंचलतिका, तिने त्या परमात्म्याचा पुरा अनुभव पत्नीले अनुभव असते ना, मला कोण आहे, कसा आहे, कठलो पोहोचला आहे. तर पहिला तुकोबाचा अनुभव जिजाबाईला आला की मालक देव आहे म्हणून. तिनं लोकायला सांगलं, तुकोबाची कांता सांगे लोकापासी, आणि बाई मासे पती देव झाले. ते पंचलतिका गुलाबराव माऊली गोपाळ कृष्णाची पत्नी, त्याला अनुभव कृष्णाचं शरीर कसं आहे म्हणून 134 ग्रंथ लिहिले. आता ते त्याच्या भाषेत जर सांगलं तर तुम्हाला सगळ्याला झोपी. तो फिलॉसॉफीचा विषय आहे. आपल्या मायनं आपल्याला भजन शिकवलं, आपण भजनच करू. पण एक झलक म्हणून तुम्हाला सांगतो, नरहरी बाबानं स्वतः त्या विषयावर अभंग लिहला. तो या दासानं ऐकला आणि मग मला रात्रभर झोप आली. म्हटलं आपण 13 वर्ष जेवढे पुस्तकं वाचले, जेवढे गुलाबराव महाराजच्या सहवासात राहिलो, त्या एवढ्या अभ्यासाचं ट्रान्सलेशन नरहरी मायन एका अभंगात नाही हो, एकाच ओळीत केलं, एकाच ओळीत. मग मला कुठं अचंब वाटायला. चमत्कार तर होतेच, पण हा केवढा मोठा चमत्कार, हा पाहून मी अक्षरशः वेळा झालो, तो अजूनही वेळाचा मी सुधीत नाही रे माय बाप हो. गोपाल कृष्ण हरी माझी माय गुण तिचे वर्णू मी. आता आपल्या भारतातले एक संत जगद्गुरु तुकोबाराया देहासहित वैकुंठाला गेले. आणि हे कथा अमेरिका, रशिया, जपान परदेशातल्या लोकांना धीरे धीरे उशिरा का होईना, 400 वर्षांना का होईना ते ऐकले. त्याला मोठा अचंब वाटलं की आपण हृदय बदलवलो, डोळे बदलवले, माणसाला पिंजून पिंजून काढलं, नसायचा शोध लावला सरळ, पण आपण एक दिवस मरून आपली राख होईल. तुकोबा देहासहित वैकुंठाला गेले कसे? ते लोक फार जिद्दी आहे, आपल्याजवळ जिद्दच नाही. मी तर म्हणतो मुसलमानाच्या एका मस्जिद मध्ये जोळा चप्पल दाखवा आणि माझ्याजवळ एक गाडी आहे, ते आताच देतो मी तुम्हाला. जास्ती तर काही, मी भूमिहीन माणूस आहे. पटीन तुम्हाला दाखवा मुसलमानाच्या मस्जिद मध्ये जोळा चप्पल. आम्हाला एवढं यठन नाही की देवळात जोळा चपला नेऊन बाबाच्या आश्रमात नेऊन सुधीत नाही. आम्ही खरक्याला भरमिष्ट झालो आम्ही. याले कारण आम्हाला सत्संग नाही. सत्संग आहे पण त्याला भजनाची जोड आहे, पण लसण कांदा खाणं दाबून सुरू आहे. होऊन राहिली सईतून. नरहरी बाबा थंडे गार केले. शेवटी बाबानं डोळे लावून घेतले गोपाल कृष्ण. ते लोक भाऊ भारतात आले, पंकज भाऊ, त्यानं गाथा नेला आणि त्यानं अभ्यास असा काही खुर्चीवर बसून नाही केला. त्याचे जेवढे फिलॉसॉफिस्ट लोक होते तेवढे असे बसून 5, 50, 100. आणि तशी त्यानं संशोधन सुरू केलं. संशोधन
की तुकोबारायांनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे जे म्हटलं, असं का म्हटलं, विटेवरी का म्हटलं, सुंदर म्हणजे काय, तर एका एका अक्षराची चिकित्सा करता 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 युनोमध्ये मोठमोठ्या लोकांचा त्याचा अभ्यास चालू होतो. कासाठी की आपल्याला बी देहासहित वैकुंठाला जाता आलं पाहिजे, असं त्या गाथ्यात काय आहे. हा, तुकोबा कोटपर्यंत पोहोचेल होते हे जर पाहिजे नसेल तर तुकोबाच्या गाथ्यात दिलेलं सगळं त्याने स्वतःचा अनुभव. ज्ञानेश्वर महाराज कोण होते, कोटपर्यंत पोहोचेल होते, त्यांनी निवृत्तीनाथापासून काय मिळवलं हे जर पाहायचं असेल आज कलियुगात, ज्ञानेश्वरी वाचा अमृत अनुभव त्या ओवीत त्याने दाखवून दिलं. शेवटी तर त्याने एका ओवीत असं सांगलं की किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जिया स्थिती. अरे ते काय देऊ हाती वाचेच्या, माझ्या गुरु माऊलीने मला काय दिलं हे काय मी शब्दात सांगून सांगून तुम्हाला काय पटतं, इथपर्यंत मजल गेली. कसं आमच्या नरहरी मायची योग्यता कोटपर्यंत आहे आणि बाबा परमेश्वर रूपापर्यंत पोहोचले, नवे नवे ते परमात्म रूप झाले. हे जर तुम्हाला तपासायचं असेल त्याचा अभंगाचा गाथा आज त्या रूपानं बाबा विद्यमान आहे. आणि त्यातला एक अभंग सांगतो ज्यानं मी आश्चर्यात पडलो तो अभंग. ऐका आता. पूर्ण ब्रह्म अवतारण झाला सगुण साकार. हा अभंग बाबांनी कीर्तनाने घेतला. देवाचे अवतार अनेक आहे, पुढे होतील, कल्की अवतार होणार आहे पाप नष्ट करायसाठी, पण या ब्रह्मांडात एक असा अवतार झाला तसा होणे नाही, तो म्हणजे श्याम सुंदर ब्रजेंद्र नंदन गोपाळ कृष्ण परमात्मा मुरलीवाला बाबा, चित्तचोर माखनचोर पायाताळी असणारा पूर्ण ब्रह्म अवतार झाला सगुण साकार. हातपाय कान नाक डोळे नावा रूपाले. पण दुसरी ओळ महत्वाची आहे, देही देहभाव नाही अनवघा चैतन्याची. या एका ओळीत बाबांनी गुलाबराव माऊलीच्या 134 ग्रंथाचं ट्रान्सलेशन एका ओळीत भरलो. हो, देवाचा देह कसा, आपला देह कसा आहे, आपला देह पंचमहाभूताचा आहे, सडका आहे, मरणार आहे, काल काय होऊन सांगता येत नाही. पण आपल्या देहात मी आणि माझा आहे. माझा देह म्हणजे मी म्हणणारा आणि देह म्हणणारा वेगळा, किचकट भाग आहे, जाऊ द्या बाजू. पण देवाचं तसं नाही. कृष्ण परमात्म्याचा देह म्हणजे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे जे तुम्हाला डोळ्याने जीवजंतू दिसतील, सळल्या मुंगूस पाल इचू गाय म्हैस बैल, या सगळ्याच्या हृदयातला आत्मा चैतन्य एक काढला आणि त्याचा जो गोळा बनवला तो गोपाळ कृष्ण. शरीर इतक्यापर्यंत व्याख्या नरहरी बाबांनी एवढी भारी व्याख्या. गुलाबराव महाराजांनी या शब्दाला अनध्यस्त विवर्त शब्द दिला. काय शब्द दिला? संत साहित्यात पुऱ्या भारतात हा शब्द कुठेच नाही, कोण्या वेदांतात नाही, पोथीत नाही, शास्त्रात नाही, पुराण. हा गुलाबराव महाराजांनी अनध्यस्त विवर्तम ही साकारम श्रीहरी भजेत ज्ञानाद विद्या नासेपित यस्माकम मधुरम मधु. हे माझ्या मधुराद्वैत संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे की माझ्या कृष्णाचा देह कसा आहे. त्याने मधुराद्वैत संप्रदाय हे नाव दिलं आणि तोच अवतार पुन्हा या आपल्या भारतभूमीत झाला. आणि गोपाळ कृष्णाचं गोविंद जय जय गोपाळ जय जय भजन 80 वर्षापर्यंत नरहरी माऊलीनं करून ब्रज संप्रदाय निर्माण. कोणता संप्रदाय? हा ब्रज. याच्यातही त्यांनी गोपाळ कृष्णाचंच भजन केलं आणि कृष्णाचीच भक्ती केली ना आपल्याला तेच शिकवलं. आता आपण ज्या भूमीत बसेला आहे, ज्या जळगाव नाटेच्या आश्रमात, तिथला एक दृष्टांत सांगून सेवा आठवू. इथे भागवत सप्ताह होता. बाबा 7 दिवस राहायचे गाडीमध्ये. MTB 5227 नंबरची गाडी होती. आणि त्या सप्ताहात हरिभक्तपरायण याच भागातले कीर्तनकार इंगळे महाराजांचं कीर्तन. बाबांनी गाडीत बसून ते कीर्तन ऐकलं. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर महाराजांनी सांगितलं, गोरडे महाराजांनी, बाबाची बोलायची इच्छा, काही हरकत नाही. पाहिलं तर बाबा बाजीवर बसलेले. गोरडे महाराज सांगतो, बाबा जे ज्याचं कीर्तन झालं ते महाराज म्हणतात तुमच्या भेटीला. बाबा बोलायचं बा. आले महाराज, उभे राहिले समोर. हे आज बाबा ते महाराज गोरडे महाराज यायचं झालं आजचं कीर्तन. काही वाटलं की बा आता अभिप्रायाची गरज असते ना प्रत्येकाला. बायला भाजी कधी मस्त केली तुम्ही भाजी म्हटलं की तिचं चिन्ह झाला, चाललं, पाच झाली आपली भाजी आहे की नाही. तसं कोणाला वाटते की बा अभिप्राय पुरस्कार भेटले पाहिजे.
महाराज मस्त छाती काढून सांगतो, बाबा काय. बाबाने सांगितलं, बाबा म्हणून बा तुमचं कीर्तन आम्ही ऐकलं बसत होतो आम्ही. त्या बाबा काहीच सांगितलं, अरे वा क्या बात आहे. पण माय जे असते की नाही ते लेकुराचे हितन जाणे माऊलीचे. हा खरी माय असते ना ते इस्त्याचा गोया पोऱ्या धरायला गेला होंडक्यातच आणते त्याचे. बिलकुल आहे असा फाजील लाड तर करीन का, माय आहे का ते. लेकुरे लाडवणी कडीवरी सदा देऊनी गोड सागरी, रोमे होतील ऐसे न करी ही वनिता संसारी याची. भावा म्हणत बा तुमचं कीर्तन ऐकलं आम्ही नठीच बसेल. भावा म्हणून बा अभ्यास खूप आहे तुमचा, खूप अभ्यास केला, लय परिश्रम घेतले, पण आता अभ्यास गुंडवून ठेवा आणि हरिनामाला सुरुवात करा. गोपाल हे चरित्र या भूमीत घडेल आहे ना. अटीत चरित्र. दुसरं एक चरित्र या भूमीतलं सांगतो. इथे या निबाच्या तिकून मंडप होता भागवताचा, इकडे तोंडाचा सुरुवातले हा आश्रम नंतर. 3 खोल्या होत्या, एक बाबाची, मंदात आसन आणि इकडून आमच्या भक्त लोकांची. ललताबाई होत्या आणि तुळसा माता पण सोबत होत्या त्या भागवता. माझी पोरगी होती, पत्नी बी होती, पण पोरगी लहान होती बाली, या कृष्णाली होती. आम्ही रात्री झोपलो, सरेली झोपा लागून गेल्या. पण झाटीत आवाज ऐकू आला मला साधारण 5 वाजता चिकोडीचा, गोविंद जय जय गोपाल जय जय. मला भात झाला, म्हटलं बाबाचाच आवाज आहे का. उठून पाहिलं तर बाबा उभ्यानं भजन करून राहिले, उभ्यानं बनियन अंगात धोतर आणि खाली पांढरं घोंगडण, उभ्यानं भजन चिपळ, डोळे लागले. पूर्वेकडे तो तुळसा माता उजव्या हातातून बसलेल्या होत्या. हळूहळू तेही म्हणत होत्या टाळ्या वाजून. माया म्हणत आलं की आता आपण बाबाच्या पुढे बसा. मी बसलो, म्हणू लागलो वजे होते. पण मा म्हणण्यापेक्षा मा त्या भजनाला मला नवाई नव्हती, मला नवाई होती बाबाचं ते रूप पाहायचं. आणि तेवढ्यात काय झालं, ललताबाई दिवस उजाडला थोडा थोडा, आणि गोरडे महाराज तांब्या घेऊन संडासले आले या रस्त्याने असे. आता आपलं वावर म्हटल्यावर कोणी पाहतेच ना वावराकडे, का फटफटून पाहतात लोक. असं हे तर पायी होते, त्याचं वावर पाहिजे नाही. आपला मया आपली वाडी हे उभे राहिले, वाडीकडे गेली नजर, वाडीकडे नजर गेली तर बाबा उभ्यानं शिकवळ्या भजन. मग त्याला वाटलं 2 मिनिटा भजन बंद होईल, 4 होईल, 10 मिनिटं लागतात. ते बसलेच पायत, बसलेच पायत, आता भजन बंद होईल. तर ते भजन कसं होतं, ते भजन म्हणजे डायरेक्ट परमात्म्याशी कनेक्ट झालेलं भजन. ते कसं काय पण, तर बाबाच्या डोक्यातून घामाच्या धारा, ओठातून थेंब पडत होते, बनियन पूर्ण भिजलं. गोविंद जय जय गोपाल जय जय हा गजर होता माय बाबा, ध्यान ठेवलं. धोतर भिजलं घामानं, पायातून लोट त्या घोंगळ्यावर आले, घोंगळ वल झाला आणि त्याचा असा आवाज येत होता, पाण्यात जसा आपण हे दब 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 असा आवाज येत होता. ते भजन बाबा भानावर नाही. दोन्ही हातात चिपोळ्या आणि जशा गोपी, शांत सावळे शरीर, धारा घामाच्या, कपडे थपथप भिजले. असं हे रूप गोरडे महाराजांनी पाहिलं पाहिलं पाहिलं. म्हणून मी त्याला नेहमी, आमचं नातं काय न्यारच नातं आहे, मला समजत नाही. गुरु शिष्याचं म्हणत आम्ही काही कान फुकले, काही दक्षिणा घेतली नाही, काही उजळी नाही केली नाही, काही नारायशाला टोकली नाही. मा त्याला नेहमी एक विनोदाचा भाग असते. भासनले म्हणतो की हे बा महाराज, तुम्ही भांबवऱ्याला जा की टंबोऱ्याला जा, मा काही म्हणणं नाही, मला जगातले सगळे संत वंदनीय आहेत, पण ज्या दिवशी तुम्हाला कृष्णाच्या नामात रंगणारा महात्मा किंवा एखादी साध्वी भक्तीमध्ये बाई जर दिसेल ना, तर मला फोन करजा, हो कृपा करू, मी येईन तुमच्या संग, मग मरे लोक त्याची सेवा करू आपण. तर ठीक राहू, फाटकाच्या बाहेर म्हणतील तरी राहू, पण राहू तर ठीक. पण असं जर तुम्हाला दिसत नसेल ना, तर मग तुम्ही कुतांग होऊ नका, मला तर फोन करूच नका. गोपाल संत गुलाबराव हे स्वरूप ज्या दिवशी त्यानं पाहिलं, त्या दिवसापासून ते वेळेवर
हे त्याला जरी सांगता येत नसेल मनाची व्यथा तरी आम्हाला कारण त्या वारा आमच्याहून जायला आहे ना. कृष्णाची बासरी बाबाची त्या गोपिका जशा गोपाळ कृष्णाच्या बासरीनं वेड्या पिशा झाल्या होत्या, देवाभावाच्या पलीकडे गेल्या होत्या, तसंच बाबाच्या चिपोडीमध्ये जादू होती आणि आजही आहे. कळेना कुणाला अन काय आहे हे गुपित, पाहत्या कृष्णावर जडली पाहत्या राधेची प्रीत, पाहत्या राधेची प्रीत. उठले अफवांचे बेवसाऱ्या गोकुळात, तुम्ही करा हो भजन सुखी रहा संसारात. गोपाल अशी जादू बाबाच्या चिकोडीमध्ये होती आणि आजही आहे. त्याच्यामुळे हा जो ओरज संप्रदाय आपला, सगळे संप्रदाय पूजनीय आहेत आपल्याला जगातले प्रत्येक, आणि प्रत्येक संप्रदाय घ्याजोगतं एक एक महान तत्व गजब आहे, घेणारा पाहिजे. पण आपल्या संप्रदायाचं एक वैशिष्ट्य कोणतं सांगतो मी तुम्हाला माझ्या अल्पमतीप्रमाणे. काळ बदलला, भाषा बदलली, वापर बदलले, वेशभूषा बदलली, लोकांचे शरीर ठेंगणे होत चालले, इंद्रिय ताब्यात नाही, तंबाखू नसली तर चक्कर येते. या काळात या लोकांचा उद्धार का न होईल याचा शोध संतांनी केला. संत एकांती बैसले, सकळ सिद्धांत शोधले, सारांश काढले निवडून, ते हे श्रीहरीचे नाव. हा शोध आमच्या नरहरी मायनं केला. आमच्या नरहरी माऊलीनं 9 अभंग लिहिले आहेत फक्त, पिवळ्या भजन मालिकेत आहेत ते. जगातल्या पाठीवरला योगी ज्ञानी तपस्वी कुंभमेळ्यातला माणूस जो नावाजेल शीन मठाधीश शंकराचार्य, त्याला म्हणा फक्त या 9 ने एकाच अभंगाचा अर्थ सांग. पिवळ्या भजन मालिकेत छापेला त्या बाबा निजधामाला गेल्यावरचे अभंग म्हणा एका अभंगाचा अर्थ सांग, बस. दुसरं काहीच नाही आमच्या सांगू शकत नाही. कारण अळात असलं तर पवऱ्याची अळात पाणीच नाही, किती बादली उपटली तर काही निंदा नाही, ते बी पोहोचल्यात, पण ते जिथपर्यंत त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाही. दुसरा भाग श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी आसन लावल्यानंतर योग मार्गानं कुंडलिनी जागृत केल्यानंतर शरीरात कोणकोणत्या चक्रावर कोणते रंग दिसतात आणि कोण्या देवतेचं दर्शन कसं होते, हे जे नरहरी माऊलीनं अभंगाच्या गाथ्यात लिहिलं. रामदेव बाबाला चॅलेंज आहे आमचं. रामदेव बाबाच्या दवा आम्ही खातो, त्याने मोठी क्रांती केली, निंदा नाही. हां, पण त्याला म्हणा हे जे अभंग योग मार्गानं चालत असताना जे दिसतात याचा अर्थ सांगा. ते सांगते. नमस्कार माया अभंगाईले, हे अभंग मी इथपर्यंत पोहोचेन. हां, खरा साधू खरं बोलत असते, ध्यानात ठेव जा. जळगाव नाट्यात आमच्या भागातला एक माणूस आला, तो म्हणे मला इतकं झपणं आहे, इतकं केवढाही पूर असो. म्हणजे मग राजा आमच्या गावाला पूर नाही हो, नाही तर मग तुम्हाला
पाहिलंच तुमचं छाप. चहा पाणी झाला, बुंदी पुरी पाहुणा झपी गेला आणि रात्रीच तिथला पाऊस आला जळगाव नाटेच्यानं दिल्याला पूस. लोक म्हणा आता चान्स आहे या बाबा तुझ्या पुन्हा पाहिलं त्याला झपणं काही नव्हतं मग काय बोलाय का मारा. लोकांनी ओरडलं त्याला भाऊ पूर आला. त्याला तो पूर पाहिला. मग खरं सांगा लोकायला की बा मी अजून साधू झालो आणि काय लोक मारतील काय तुम्हाला. कुमान लोकायला खरं सांगलं लाज वाटे माझं मानच हे लोक हे तो नाही एक माझ्या अंगी. भाऊ तुम्ही मला जेवढं मानता मी तेवढा नाही. एवढे माझ्या नादी लागू नका. आणि तुम्हाला जर नादी लागणं असेल तर विटे बरं ज्याची आणि तोची एक दान तुम्ही त्या विठोबाच्या नादी लागा. तुकोबाने एवढं साधं जगाला सांगलं म्हणून त्याचा फोटो आज ठेवला. हा लाग्याचा राहायला लागणार आहे आता. गोपाल कृष्ण. आता मला असं वाटते हे कथा आहे परमात्म्याची आणि त्या परमात्म्याची ना आपली ताटातून अनंत दिवसापासून नाही महिन्यापासून अनंत युगापासून व्हायला. कारण लागता मायेचा वारा जीव झाला असे बावरा. मी आणि माझं मध्ये आपले अनंत जन्म गेले, माये गेले, तुमचे गेले. पण आज योगायोगानं बाबाच्या आश्रमात तुमचं पाऊल पडलं आणि जो आपला बाप आहे खास ओरिजिनल अनादीची मुक्तता आपली असे पंडूस होता त्याची जाण तत्वता स्वरूप माझे ते अक्षर तुम्ही ऐकून राहिले. म्हणून तुम्हाला भान नाही की आपण मातीत बसलाव की खळे ऋतून राहील. बरोबर आहे. गाद्या असतात बसायला प्रवचन नाही तरी मिनिटा परत अटे कोणच घड्याला पाहिला नाही. याचं कारण काय हे आपला जो बाप आहे विश्वाचा चालक ज्याची आपण संतान आहे त्याची कथा आहे. म्हणून यात अशी समाधी लागते. आता वेळ आपला भरपूर झाला आणि अधिकही तुम्ही माझा सांगा आता मग रात्री कीर्तन करण्याची 2-2.5 घंटे आहे की नाही बा.